नमस्कार, मी आकाश जाधव, संचालक संकल्प एज्युकेशन औरंगाबाद आणि साहस एज्युकेशन औरंगाबाद। आजचा जो व्हिडिओ आपण मराठीमध्ये बनवतोय तो आहे रेल्वेची सध्याला जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, रेल्वे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, त्यातली 44,531 जागांसाठीची। त्याबद्दलचा व्हिडिओ आपण सध्या पाहतोय। त्याबद्दलचा सगळी माहिती डिटेलमध्ये आपण पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये पाहूच, पण त्याआधी मी स्वतःचं इंट्रोडक्शन करून देतो। माझं BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद येथून 2007 मध्ये झालं। 2008 आणि 2009 ह्या 2 वर्षी मी ICICI बँकेमध्ये फॉरेन एक्सचेंजला हैदराबाद आणि मुंबई अशा 2 ठिकाणी काम केलं। 2010 पासून ते आतापर्यंत मी IBPS बँक एक्झाम्ससाठी मुलांना शिकवतो। 2010 मध्ये औरंगाबादला आल्यानंतर आणि संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून IBPS कोचिंग करत असताना 10 पासून ते 14 पर्यंत वेगवेगळ्या एक्झामसुद्धा दिल्या। त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक असोसिएटमध्ये हैदराबाद, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक या बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरमधून फायनल सिलेक्शन झाले। 2012 मध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AAO साठी सिलेक्शन झाले। 2010 ला स्टाफ सिलेक्शन कमिशनची CGL नावाची एक्झाम दिली होती, त्यात माझा ऑल इंडिया रँक 50 आहे। त्याशिवाय MBA एंट्रन्समध्ये CAT 2007 पासून ते 12 पर्यंत मी अपियर झालो। क्वांटमध्ये चांगला स्कोर यायचा, 99% प्लस असायचे। आणि 2012 मध्ये CATमधून फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज FMS नावाचं कॉलेज दिल्ली युनिव्हर्सिटीचं आहे ते मिळालं आहे। साधारणतः तेव्हापासून 2010 पासून पुढे काम करत असताना एक चांगला अनुभव आणि जागृती आम्ही घडवू शकलो। मराठवाड्यात काही पार्ट, विदर्भातले काही मुलं आणि पश्चिम महाराष्ट्रातले तर एक चांगली जागृती घडली। चांगला निकाल IBPS असिस्टंट, IBPS PO आणि IBPS SOच्या एक्झाममध्ये, स्पेशली ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरमध्ये मागच्या काही वर्षात आम्ही दिलेला आहे। सध्या 2018 पासून जर आपण वेगवेगळ्या जागा बघितल्या, बँकांमधल्या जागांची संख्या आहेच, ती राहणारच, तो पार्ट तर चालू आहे। पण 2018 पासून ते आतापर्यंत ज्या रेल्वेच्या वेगवेगळ्या वेकन्सीज आहेत तुमच्या समोर इथे दिसतील तुम्हाला, त्यात ग्रुप डीच्या 62,907 जानेवारी 2018 मध्ये ॲड आली होती। ALP टेक्निशियनच्या 64,371, RPFच्या 9,739 यांची प्रोसेस अजून चालू आहे। यात मुलांचं सिलेक्शन होतं आहे, पण किंबहुना आपण जर महाराष्ट्रातला त्यातला निकाल बघितला तर देशाची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा जास्त, त्यात महाराष्ट्राचा जवळपास 10%, 12.5-13 कोटीच्या आसपास। मग रेल्वेमध्ये 14 लाखापेक्षा जास्त एम्प्लॉई आहेत, त्याच्या 10% 1,40,000 आपले आहेत का? आपण ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहत असताना एक स्वतःमध्ये झाकलं आणि बघितलं की आपले किती नातेवाईक रेल्वेमध्ये आहेत, तर आपल्याला सापडलं तर एखादा दुसरा सापडलं किंवा बोटावर मोजणे इतके लोक सापडतील। कारण आपण महाराष्ट्रातील लोक ह्या परीक्षांकडे तेवढं जास्त लक्ष देत नाही। पोलीस भरती असेल, आपलं लक्ष चांगलं असतं, पण तेच SSCची कॉन्स्टेबलची एक्झाम जी मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा अजून एक्झाम चालू आहे, त्याची 54,000पेक्षा जास्तीची रिक्रुटमेंट होती, पण नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स त्या निमित्तानं जेवढे जायला पाहिजेत तेवढे जात नाहीत। हे एक्झाम अवघड आहेत का? तर मी दिलेले आहेत, मला बिलकुल वाटत नाही हे एक्झाम अवघड आहेत। तर आपण सध्याला रेल्वे आणि ह्या रेल्वे, SSC, इंटेलिजन्स ब्युरो ह्या एक्झाम्समधली मराठी मुलांसाठीच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी संकल्प जी बँकिंग आणि इन्शुरन्ससाठी काम करत होती, एक नवीन विंग स्टार्ट केलेली आहे, साहस एज्युकेशन, जी सध्याला प्युअरली स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वे रिक्रुटमेंटबद्दलच पाहिल आणि त्याबद्दलच आपल्याला गायडन्स करेल। तर त्याचाच एक भाग म्हणून आपण सध्या रेल्वेची जी NTPCची एक्झाम आहे त्याच्याबद्दल निघालेल्या जागा 12वीसाठी किती आहेत, ग्रॅज्युएशनसाठी किती आहेत, त्यानंतर त्याची पात्रता, त्याच्यानंतर वयोमर्यादा, त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लगेच बघूयात। रेल्वे NTPCच्या एक्झामच्या आधी सुरू करण्याआधी आपण महाराष्ट्रातील मराठी युवकांना सगळ्यात पहिल्यांदा सांगू की रेल्वेमध्ये NTPC शिवाय अजून कोणकोणते ॲडव्हर्टिजमेंट येतात किंवा आलेले आहेत। 2018 पासून पुढे आलेल्या वेगवेगळ्या जे ॲडव्हर्टिजमेंट आहेत त्याची यादी हे बघा इथे दिलेली आहे। त्यामध्ये पहिली एक्झाम रेल्वे ग्रुप डीची, कोणताही 10वी पास झालेला मुलगा ही परीक्षा देऊ शकतो। त्यानंतर रेल्वे ALP आणि टेक्निशियनची, ज्याच्यामध्ये ITI किंवा डिप्लोमा होल्डर्स आणि तत्सम अजून बाकी फील्डमधले लोक ती परीक्षा देऊ शकतात। त्यानंतर RPFमध्ये कॉन्स्टेबल आणि SIच्या जागा निघाल्या होत्या, त्याचा निकाल आत्ता जस्ट लागला होता काही दिवसांआधी। रेल्वेमध्ये JEEच्या जागा 14,000पेक्षा जास्त, आत्ता काही दिवसाआधी ॲडव्हर्टिजमेंट आली होती, आता त्याची एक्झाम येणाऱ्या काळामध्ये एप्रिल-मे मध्ये होऊन जाईल। त्यानंतर आता सध्या आलेली NTPC आणि याच्यानंतर जी ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे ती आहे ग्रुप 1 पोस्टसाठी। यातली
ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे NTPC, याचा अर्थ होतो रेल्वेची नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज. रेल्वेची टोटल 17 वेगवेगळे झोन्स आहेत, 21 RRB आहेत आणि त्यानंतर 9,000पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत. एवढं मोठं नेटवर्क आणि डोलारा सांभाळायचा असेल तर जेवढ्या टेक्निकल पोस्ट लागतात तेवढ्याच नॉन टेक्निकल पोस्टसुद्धा लागतात. आता रेल्वेने ज्या ॲडव्हर्टिजमेंट काढल्या त्यामध्ये ALP आणि टेक्निशियनमधून ती टेक्निकलची पोस्ट होती. रेल्वेची JEEची ॲड जी आत्ता काही दिवसात येऊन गेली तीसुद्धा टेक्निकलची होती. पण ग्रुप D जी आधी आली होती, ज्याचा 4 मार्चला निकाल लागणार आहे, ती नॉन टेक्निकल आहे. रेल्वेची ही NTPC नॉन टेक्निकल आहे आणि अजून काही दिवसामध्ये जी 12 मार्चला एक्झाम येईल तीसुद्धा नॉन टेक्निकल बेसिसची असेल. साधारणतः त्याच्यामध्ये वेकन्सीज जसं ह्या ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये वेकन्सीज 45,000 आहेत, 44,500. त्याच्यामध्ये 1 लाखाच्या आसपास वेकन्सीज असतील. तर आपण ह्या ज्या रेल्वे NTPCमध्ये पोस्ट कोणकोणत्या आहेत त्याबद्दल बघूयात. रेल्वे NTPCच्या सध्याच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये 2 12वी पाससाठी वेगळ्या आणि ग्रॅज्युएट पास एनी ग्रॅज्युएटसाठी वेगळ्या अशा 2 वेगवेगळ्या पात्रतेसाठी परीक्षा आहेत. 12वी पास मुलांसाठी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर टाईमकीपर, ट्रेन क्लर्क, कमर्शियल कम तिकीट क्लर्क ह्या पोस्टसाठी, या 5 पोस्टसाठी आहेत. आणि ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांसाठी साधारणतः कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, सिनियर कमर्शियल क्लर्क ह्या वेगवेगळ्या वेकन्सीज, अजून 4-5 वेकन्सीज त्यामध्ये आहेत. तर 12वी पास मुलांसाठी ज्या पोस्ट आहेत त्याचे नावं ज्युनियर क्लर्क, अकाउंट क्लर्क, ज्युनियर टाईमकीपर, ट्रेन क्लर्क आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क ह्या पोस्ट आहेत. ग्रॅज्युएट मुलांसाठी 8 पोस्ट आहेत, त्यापैकी काहींची नावं सांगतो. कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, साधारणतः ह्या पोस्ट त्यांच्यासाठी आहेत. 12वी पास मुलांसाठीच्या टोटल जागा 14,060 आहेत, तर ग्रॅज्युएट मुलांसाठीच्या जागा आहेत त्या 30,471 आहेत. या ग्रॅज्युएट बेसिसच्या असोत किंवा 12वी बेसिसच्या असो, परीक्षा 2 टप्प्यामध्ये होणार आहेत. एक CBT 1 आणि दुसरी CBT 2. काही ज्या पोस्ट आहेत ट्रॅफिक असिस्टंट आणि स्टेशन मास्टर, त्याच्यासाठी 3रा टप्पा असेल CBATचा, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा त्याला सायकोमेट्रिक टेस्ट असंही म्हणतात. त्यानंतर बाकी पोस्टसाठी काहींना टायपिंग लागते, क्वालिफाईंग नेचरची असते, आणि काहींना कम्प्युटर स्किल टेस्टसुद्धा लागतं. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात CBT 1चा सिलेबस काय, त्याच्यानंतर CBT 2चा सिलेबस काय, CBAT जी परीक्षा असते त्यानंतर त्याचासुद्धा पार्ट बघूयात. CBT 1 असो किंवा CBT 2 असो, दोन्ही परीक्षेसाठी सिलेबस तंतोतंत सेम आहे. परीक्षांचे कट ऑफ अप्लाय कसं करायचं, कुठून करायचं ते तर पुढे पाहता येईलच. पण पहिल्यांदा CBT 1 ही जी आहे ही परीक्षा साधारणतः 3 सेक्शन्समध्ये डिवायडेड असेल. पहिलं जनरल नॉलेज, दुसरं मॅथ्स आणि तिसरं रिझनिंग. साधारणतः 90 मिनिटाची ही 100 मार्काची परीक्षा असेल. सिलेबस नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे. हाच सिलेबस जो CBT 1चा आहे, पोस्ट नॉन टेक्निकल असल्यामुळे CBT 2साठी पण सिलेबस तोच आहे, पण डिफिकल्टी लेवल जी असेल ती वेगळी असेल. मग सर CBT 2ची जी परीक्षा असेल ती सगळ्यांसाठी सारख्या डिफिकल्टी लेवलची असेल का, तर ती सगळ्यासाठी सारख्या डिफिकल्टी लेवलची नसेल. CBT 2ची परीक्षा त्यामध्ये पोस्ट प्रेफरन्स टाकत असताना तुम्हाला वेगवेगळ्या लेवल्स दिलेले आहेत. लेवल 2 पासून लेवल 6 पर्यंत दिलेले आहेत. लेवल 2च्या पोस्टला जी परीक्षा असेल ती CBT 2ची परीक्षा कमी डिफिकल्टी लेवलची असेल आणि हळूहळू लेवल वाढत असताना डिफिकल्टी लेवलसुद्धा त्या पद्धतीने वाढत जाईल. तर CBT 2 जी आहे बाजूला आपण स्क्रीनवर बघू शकता की ती एकूण 120 मार्कांची आहे, ज्याच्यामध्ये GK 50 मार्क, मॅथ्स 35 मार्क आणि रिझनिंग 35 मार्कासाठी कंपोजिट टाईम लिमिट परीक्षेसाठी 90 मिनिटाचा आहे. थोडंसं NTPC ॲप्लिकेशन प्रोसेस पाहण्याच्या आधी आता आपल्या मनामध्ये जे डाऊट आहेत की कोणत्या पोस्टला आधी अप्लाय करावं, सगळ्यात महत्त्वाचं झोन कोणता निवडावा, त्याच्या आधी आपण बघूयात की याच्या आधीची जी NTPCची एक्झाम झाली ती 2016ची, त्याचे कट ऑफ काय काय होते. त्यावेळेस जागांची संख्या ज्यावेळेस ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झाली त्यावेळेस 18,252 होत्या. आता 18,252 पैकी आपसुकच पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी टोटल नंबर ऑफ जागांमध्ये हायेस्टमध्ये मुंबईचा नंबर लागतो. एकदम हायेस्ट नाही, यावेळेस जसं अलाहाबादच्या जागा आहेत त्याच्या खालोखाल मुंबईच्या जागा आहेत, तर त्याही वेळेस जागांची संख्या 18,000पैकी 1900च्या आसपास जागा ज्या होत्या त्या मुंबईसाठी होत्या. आता जागा जास्त म्हणजे कट ऑफ जास्त किंवा जागा कमी म्हणजे कट ऑफ कमी, हे इक्वेशन एकदम चुकीचं ठरवलेलं आहे 2016च्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये. 2016च्या ॲडव्हर्टिजमेंटचे जे कट ऑफ होते ते बाजूच्या स्क्रीनवर दिलेले आहेत.
आता याच्यात कट ऑफकडे बघा तुम्ही, मुंबईचा कट ऑफ जागा जास्त म्हणजे कधी कधी असं वाटेल कट ऑफ कमी, तर जागा जास्त कट ऑफ होता 77.05. सिकंदराबाद तिकडे जागा चांगल्या असतात, कट ऑफ होता 77.72. बिलासपूर मी निवडत असताना महाराष्ट्राला लागून ज्या RRBs आहेत त्याच्यामध्ये मुंबई, त्या खालोखाल सिकंदराबाद, त्यानंतर जागा ह्या दोघांच्या जास्त असतात. त्याशिवाय अहमदाबाद आहे आणि बिलासपूर आहे. मी कंपॅरिझन करत असताना या चौघांना सोबत घेतो. सिकंदराबादचा कट ऑफ NTPCचा जो होता तो 77.72, बिलासपूरचा होता 68.79 आणि अहमदाबादचा होता 72.86. आता नेमकं होतं कसं की उत्तर भारतातले बहुतेक मुलं जागा जास्त म्हणून इकडून अप्लाय करतात, इकडून अप्लाय केलं की कट ऑफ वाढतो. आता बिलासपूरच्या जागा 18,000पैकी मागच्या वेळेस कमी जागा होत्या, कमी जागा असून सुद्धा कट ऑफ होता 68.79, 68.79. त्याशिवाय जिथून सगळ्यात जास्त, ज्याला हब म्हणलं जातं, उत्तर प्रदेश आणि बिहार, जिथून सगळ्यात जास्त मुलं रेल्वेची तयारी करतात, अशा राज्यातले जे RRBs आहेत तिथे पटण्याचा कट ऑफ फक्त 63.03 असा होता आणि मुझफ्फरपूरचा कट ऑफ जो होता तो 57.97. आता हे बघितलं की आपल्याला थोडंसं टेन्शन येतं, कुठून अप्लाय करावं, काय अप्लाय करावं, कसं अप्लाय करावं. त्याच्या जास्त भानगडीमध्ये पाठीमाग न पडता यावर्षी ह्या चारही ठिकाणच्या म्हणजे मुंबई, सिकंदराबाद, बिलासपूर आणि अहमदाबाद यांच्या जागा ज्या आहेत त्या 4,700, मुंबईच्या आहेत 4,716, सिकंदराबादच्या 4,022, बिलासपूरच्या 1,502 आणि अहमदाबादच्या 1,261. तर जास्त प्रेफरन्स जो आहे, आता कधी कधी हा पॅटर्न रिव्हर्सही होतो की मागच्या वेळेस आम्ही नॉर्थमधले मुलं म्हणतील आम्ही इकडून अप्लाय केलं होतं, आता इकडं जास्त कट ऑफ लागला, आम्ही पुन्हा वेगळं एखादं झोन पाहतो. तर हे होऊ शकतं. त्यामुळं जास्त त्याच्या भानगडीमध्ये न पडता मला असं वाटतं सेफर साईड आपण मुंबई आणि सिकंदराबादला पहिला प्रेफरन्स जो आहे आपला दिला पाहिजे, तिथून अप्लाय केलं पाहिजे. किंचित ज्यांना वाटते की रिस्क घेऊन फायदा होईल आणि महाराष्ट्राच्या जवळ पोस्टिंग मिळेल, अशा लोकांनी अहमदाबाद किंवा बिलासपूरची रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही आहे. मागच्या कट ऑफकडे पाहता, मागे जे NTPCची एक्झाम झाली त्या कट ऑफकडे पाहता, हे जे कट ऑफ आत्ता दिलेले होते, परीक्षा 120ची झाली होती पण कट ऑफ शेवटी नॉर्मलाइज केले होते 100 सोबत. त्यानंतर परीक्षा महिनाभरापेक्षा जास्त वेळ चालली होती. तर नॉर्मलाइज करत असताना काही काही मुलांनी असं सांगितलं होतं 2016 मधल्या की आमचे मार्क 10, काही जण 10, काही जण 15, काही जण 20-20 मार्कांनी आमचे मार्क्स वाढले आणि 120 मार्काची एक्झाम झाल्यानंतर त्यांचा जो मार्क्स आहे ते 100 सोबत त्यांनी नॉर्मलाइज केले होते. त्यावर्षीचा CBT2चा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ इथे दिला नाही किंवा सांगितला नाही, कारण की तो RRB स्पेसिफिक, रेल्वेच्या झोन स्पेसिफिक आणि त्याच्यानंतर पोस्ट स्पेसिफिक कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा लागलेला आहे. तो जास्त किचकट होईल. त्यामुळे आपण सध्या कॉन्सन्ट्रेट करत असताना RRBच्या NTPC 2016 मध्ये जे कट ऑफ होते आपण त्याच्याबद्दलच बघूयात आणि त्यावरच आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. तिथून पुढे ह्या वर्षासाठी RRB आपण निवडावी कोणती, तर आपण जास्त जागा मुंबईसाठी आहेत, जास्त जागा सिकंदराबादसाठी आहे. सिकंदराबादचं साऊथ सेंट्रल रेल्वे जे आहे ह्याचं बऱ्यापैकी चांगलं नेटवर्क मराठवाड्यामध्ये, नांदेड, तिथून पुढे परभणी, तिथून जालना आणि औरंगाबाद, तर त्यांची पोस्टिंग जी आहे ती ह्या रिजनमध्येही होऊ शकते. तर त्यामुळं झोन सिकंदराबाद आहे म्हणून तिकडची पोस्टिंग ह्या पद्धतीने जाऊ नका. NTPC 2018चं आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की फॉर्म कसा भरायचा, प्रेफरन्सेस कोणते द्यायचे, तो वाला पार्ट आपण बघूयात. आता पोस्ट आहेत काही 12वी बेसिसच्या, काही आहेत ग्रॅज्युएट बेसिसच्या. 12वी बेसिसच्या ज्या 5 पोस्ट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अप्लाय कुठं करायचं, कसं करायचं, कोणत्या पोस्टला पुढं जायचं याच्याबद्दल मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे. काहींचं म्हणणं असतं की मला, आता मी सगळ्यात पहिल्यांदा 12वी बेसिसच्या पोस्टचं सांगतो, की काहींचं म्हणणं आहे की मला ग्रोथ फास्ट पाहिजे, कामाची लेवल कशी असो पण मला ग्रोथ पटपट 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 वरती जायचं आहे. अशा लोकांसाठी ह्या ज्या 12वी बेसिसच्या 5 पोस्ट आहेत तुम्ही ह्या सिक्वेन्समध्ये दिल्या पाहिजेत. त्यानंतर काहींची इच्छा असो ग्रोथ फास्ट असो किंवा नसो, मला कामाचा जास्त लोड घ्यायचा नाही, अशा लोकांसाठी अशा 12वी पास पोस्टसाठी आपल्याला तुम्ही ह्या सिक्वेन्समध्ये दिलं पाहिजे. त्यानंतर ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी 8 पोस्ट आहेत. ह्या 8 पोस्टपैकी ज्यांची इच्छा आहे की आपलं जे प्रमोशन आहे ते फास्ट झालं पाहिजे, लवकर पुढे पडता आलं पाहिजे, अशा लोकांनी पोस्टचा जो सिक्वेन्स आहे तो शक्यतो ह्या वरतून खालपर्यंत ह्या पद्धतीने द्या. आणि ज्यांची इच्छा आहे की
कामाचा जास्त लोड नको, पण ऑफिस आवर्स जे ते फिक्स्ड पाहिजे, त्या हिशोबानं त्यांनी ह्या सिक्वेन्सनं पुढे जायचं आहे. आता त्या सिक्वेन्सनं पुढे जात असताना किंवा फॉर्म भरत असताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, आता नवीनच EWS हे रिझर्वेशन केंद्र शासनानं लागू केलेलं आहे. फॉर्म भरत असताना एक नोट जी इथे बाजूला दिलेली आहे ती बघून घ्या, ज्यात असं म्हणलं आहे की फॉर्मच्या ॲप्लिकेशनची जी लास्ट डेट आहे 31 मार्च, तेव्हापर्यंत तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सर, EWS सर्टिफिकेट कुणाला मिळतं किंवा त्यासाठी इलिजिबल कोण आहे? त्यासाठी साधारणतः 5 गोष्टी गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आहेत. त्या 5 गोष्टींपैकी पहिली आहे की तुमच्या फॅमिलीचं इन्कम 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. त्यासाठी इयर पकडला असेल की मागच्या फायनान्शियल इयरमध्ये ते इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. सर, फॅमिलीमध्ये येतं कोण? तर फॅमिलीमध्ये आई, वडील आणि तुम्ही स्वतः आणि 18 वर्षाच्या खालील भाऊ बहीण येणार. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे की 1000 स्क्वेअर फीटच्या आत फ्लॅट. तिसरा आहे 5 एकरपेक्षा कमी फॅमिलीची जमीन. चौथा आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये 100 स्क्वेअर यार्डच्या आत तुमचा ओपन प्लॉट असेल तर, आणि कॉर्पोरेशनच्या बाहेर असेल तर 200 स्क्वेअर यार्डाच्या आत. ह्या 5ची कंडिशन जर आपण फॉलो करत असू तर आपण EWS कॅटेगरीमध्ये येतो. त्याच्यासाठीचं सर्टिफिकेट तुम्हाला ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटच्या आत काढून ते फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे. आपण दुसऱ्या पॉईंटवर येऊ, EBC सर्टिफिकेट. ज्यांना असं वाटतंय की जे जनरल किंवा OBCमध्ये मेल आहेत, एक्झामची फीस आणि हे जे डिटेल्स आहेत इकडे बाजूला दिलेले आहेत, ज्यामध्ये जनरल आणि OBC मेलची जी फीस आहे ती 500 रुपये आहे. त्यापैकी एक्झामची प्रोसेस संपली की CBT 1 संपली की 500 पैकी 400 रुपये रेल्वे आपल्या अकाउंटला पुन्हा टाकून देईल. म्हणजे फॉर्म भरत असताना कुणाच्याही दुसऱ्याच्या अकाउंटवरून पेमेंट करू नका, स्वतःचंच अकाउंट वापरा, कारण की त्याच अकाउंटला ते पैसे परत येणार आहेत. मुलींसाठी, सगळ्या कॅटेगरीच्या मुलींसाठी, SC ST यांच्यासाठीची फी जी आहे ती 250 आहे. बँकेचे चार्जेस कट होऊन ते सुद्धा पैसे तुमच्या रेस्पेक्टिव्ह अकाउंटला परत येऊन जातील. आता जे मुलं EBC मध्ये येतात, EBC मध्ये येणाऱ्या मुलांनी जर आपल्याला 500 रुपये फीस भरायची नाही, ती 250 भरायची आहे, तर अशासाठी तुम्हाला एक सर्टिफिकेटचा फॉर्मॅट शेवटी दिलेला आहे. ते सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला 500 रुपये फीस न भरता 250 भरता येईल. पण त्यासाठी EBCचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. ज्या SC किंवा ST कॅन्डिडेट जे आहेत, ज्यांना एक्झाम सेंटरला जाण्यासाठी ट्रॅव्हलिंग पासची आवश्यकता आहे, अशा लोकांनी SC ST कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहेत ते 50 ते 100 KB मधलं तयार ठेवावं. अशा लोकांना ते अपलोड केलं तर ट्रॅव्हलिंगचा जो पास आहे तो पास तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला त्या पासची आवश्यकता वाटत नसेल तर तुम्हाला सर्टिफिकेट सध्या अपलोड करण्याची आवश्यकता नाही. फॉर्म भरत असताना जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ठेवायचे आहेत त्याची यादी इथे बाजूला दिलेली आहे, ज्यामध्ये 10वीचं तुमचं सर्टिफिकेट, त्याचा सीट नंबर जो असतो तो तुम्हाला त्यामध्ये टाकायचा असतो. 12वीचं सीट नंबर तुम्हाला टाकावा लागेल, आधार कार्ड नंबर, त्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल ID, कारण की मोबाईलवरचा OTP वेगळा येतो, ईमेल ID वरचा OTP वेगळा येतो. शक्यतो हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही नंबर दुसऱ्या कुणाचा फॉर्म भरण्यासाठी शेअर करू नका, ते स्वतःसाठीच ठेवा. त्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनचे मार्क्स, ग्रॅज्युएशनचे डिटेल्स या गोष्टी टाकायच्या आहेत. ज्यांना EBCची सवलत घ्यायची आहे ती फक्त 500 रुपयाच्या ऐवजी 250 रुपये भरण्यासाठी, अशा लोकांना EBC सर्टिफिकेट लागेल. ज्यांना SC ST मधल्या कॅन्डिडेटला, ज्यांना ट्रॅव्हलिंग पास पाहिजे, अशा लोकांसाठी ती जी फॅसिलिटी आहे ट्रॅव्हलिंग पासची, त्यासाठी SC STचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ज्या SC ST मुलांना त्याची आवश्यकता नाही अशा मुलांनी करण्याची आवश्यकता नाही, अशा मुलांनी अपलोड करण्याची आवश्यकता नाही, फक्त कॅटेगरी आपली मेन्शन करून द्यायची तिथे. त्यानंतर आपला फोटो जो आहे तो 20 ते 50 KB मध्ये 1 जानेवारी 2019 नंतर काढलेला पाहिजे. फोटोवर तुमचं नाव हे आवश्यक आहे अपलोड करण्याआधी. त्यानंतर सिग्नेचर जी आहे ती रनिंग लेटर्समध्ये कॅपिटल ब्लॉकमध्ये नसावी, ती 10 ते 40 KB मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये लागेल. जर सर्टिफिकेट SC ST अपलोड करायचं असेल तर ते 50 ते 100 KB मध्ये लागेल. ह्या पद्धतीनं एवढे सगळं डॉक्युमेंट तयार करायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला फॉर्म भरायला बसायचं आहे. ही ओव्हरऑल आपण आतापर्यंत जी बघली सगळी ॲप्लिकेशन प्रोसेससाठी काय काय लागतं त्या गोष्टी बघितल्या. ॲप्लिकेशन प्रोसेस एवढं घेऊन बसलात आपण तर सगळी एकदम सोपी आहे. तुम्हाला तेवढी अडचण येणार नाही. जर काही अडचण आली
तर साहस एज्युकेशन आणि साहस एज्युकेशनची जी टीम आहे ही सगळी तुमच्यासाठी तत्पर आहे. कधीही साधारणतः सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला ह्याबद्दल फॉर्म भरत असताना तयारी कशी करायची, कोणत्या पद्धतीने पुढे यायचं, काहीही डाऊट असतील तर बाजूला जे दिलेले नंबर असतात त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांनाही विचारा की कुठं अडतं आहे, कोणत्या पोस्टला मी आधी टाकू, किंवा फॉर्म भरत असताना कुठे असं वाटतं आहे की ह्यावाल्या पॉईंटमध्ये मला विचारूनच पुढं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतरच पुढे जा. ओव्हरऑल 2010पासून जी मी वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्यातल्या त्यात IBPS एक्झाम्सबद्दल महाराष्ट्रामध्ये झालेला बदल पाहतो आहे. 2018पासून जेव्हापासून ह्या एक्झाममध्ये आहे, मला निश्चितच असं खात्री आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये ह्या एक्झाम्स आणि एक्झाम्समधला महाराष्ट्राचा जो टक्का जो सध्या कमी आहे तो टक्का निश्चितच वाढेल. त्यासाठी सगळ्यात पहिली प्रोसेस आपल्याला कोणती करायची आहे तर आपल्याला ह्या एक्झामचे फॉर्म भरून तिथपासून आपल्याला याची सुरुवात करायची. बाकी तुमची येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.